आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर कोकण पदवीधर विधानसभा मतदारसंघासाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि या निवडणुकीमधून मनसेने माघार घेतलेली आहे। त्यामुळे अभिजित पानसे मनसेचे उमेदवार होते ते अर्ज भरणार नाहीत आणि निरंजन डावखरे हे भाजपचे उमेदवार आहेत ते आपला अर्ज भरणार आहेत। तर निरंजन डावखरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर पानसेंनी माघार घेतलं असल्याचं बोललं जातंय। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे सुद्धा आहेत। अजित, सगळ्यात आधी त्यांना हाच प्रश्न आहे निरंजन डावखरे यांना की आजची राज ठाकरेंची भेट त्यानंतरच हा निर्णय मनसेने घेतलाय का माघार घेण्याचा? नक्कीच म्हणाली, याआधी मी तुला सांगतो की तू देखील ठाण्यामध्ये राहतेस, तुला माहिती आहे की वसंत डावखरे हे जेव्हा होते त्यावेळी ते सभापती असताना उपसभापती असताना किंवा कुठलीही निवडणूक आली की ते कशा पद्धतीने डाव टाकायचे आणि ते खरे ठरायचे आणि त्यातून ते कितीही त्यांना विरोध झाला तरी शेवटी पत्ता त्यांचाच चालायचा। आणि त्याच पद्धतीनं आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि शेवटच्या तारखेला जर तुम्ही पाहिलं तर सकाळी सकाळी निरंजन डावखरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली, त्यानंतर अमित पानसे यांनी त्यांची माघार घेतलेली आहे। माहितीचे आता कोकण पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून भाजपचे आमदार निरंजन डावखरे आणि आपल्यासोबत येते। डावखरे साहेब, आज सकाळीच फॉर्म भरायच्या आधीच एक मास्टर स्ट्रोक राज ठाकरे यांची भेट घेतली आणि अमित पानसे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली। मी सर्वप्रथम तर भारतीय जनता पार्टीचे माननीय फडणवीस साहेबांचे, माननीय बावनकुळे साहेबांचे आभार मानेन की त्यांनी मला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून ही पदवीधरची निवडणूक विधान परिषदेची लढण्याची संधी दिलेली आहे। आणि त्याचबरोबर माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आत्ता पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं एनडीएचं गव्हर्नमेंट हे केंद्रामध्ये येत आहे। आणि या सगळ्या घडामोडी होत असताना मी खरंच मनापासून राजसाहेबांचे आभार मानेन की त्यांनी अतिशय मोठ्या मनाने मला या पदवीधरच्या निवडणुकीसाठी आशीर्वाद दिलेला आहे। त्याचबरोबर अविनाशजी जाधव असतील, अभिजितजी पानसे असतील यांनीही फार मोठ्या मनाने ताकदीने मागे उभा राहण्याचा शब्द दिलेला आहे। आणि यांचं काम संघटनात्मक जर आपण बघितलं तर मनसेचं काम निश्चितपणे कोकणामध्ये फार चांगलं आहे आणि त्याचा फायदा महायुती म्हणून आम्हाला निश्चितपणे सगळ्यांना होईल। सकाळी सकाळी ही भेट झाली, ही भेट आधी ठरली होती का? या भेटी मागे काय घडलं ते मी विचारलं नाही, पण या भेटीमुळे तुमच्या कोकण पदवीधर मतदारसंघाचा राजमार्ग जो आहे तो मोकळा झालाय। कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आपण जर बघितलं तर संघटनात्मक रचना ज्या पक्षाची आहे निश्चितपणे त्या उमेदवाराला यश भेटतं। आणि ज्यावेळेस या भारतीय जनता पार्टीचं स्वतःचं संघटनात्मक जे जाळं आहे, त्याचबरोबर मनसेचे जे संघटनात्मक जाळं आहे, त्याच्यामुळे ही ताकद निश्चितपणे फार मोठी निर्माण होईल आणि त्याच्यामुळे चांगलं मोठ्या प्रमाणात यश या मतदारसंघामध्ये भेटेल। अतिशय मोठा मताधिक्य या मतदारसंघामध्ये भेटेल असा विश्वास मला आहे। कुठेतरी असं म्हटलं होतं की थेट भाजपने नाव डिक्लेअर केलं, पण माहितीची कुठे बैठक झाली नाही, चर्चा झाली नाही। अजूनही शिवसेनेचे संजय मोरे आहेत, त्यांनी अर्ज घेतलेला आहे, त्यांनी अर्ज भरलेला नाही, पण आज शेवट दिवस असला तरी ते अर्ज भरतील की नाही इथपर्यंत शंका आहे। पण ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये माहितीमध्ये जागा वाटपावरून ती रस्सीखेच सुरू होती ती इथं तितकीशी पाहायला मिळत नाहीये, याचं कारण? मुळात मला असं वाटतं की पक्षाचे जे आमचे नेतृत्व आहेत ते निश्चितपणे या संदर्भातला निर्णय घेतील आणि एक योग्य निर्णय आपल्याला याच्यामध्ये होताना दिसेल आणि महायुतीची मोठी ताकद या विधान परिषदेच्या सगळ्या जागांवरती लढताना आपल्याला दिसेल। संजय मोरे यांची काही चर्चा झाली किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही भेट घेणार आहात का त्यांच्याबद्दल? कारण त्यांनीही फॉर्म घेतलेला आहे। नाही, महायुती म्हणून सगळेच नेते एकत्र राहतील असा विश्वास मला आहे आणि त्या माननीय शिंदे साहेब असतील, माननीय फडणवीस साहेब आहेत, माननीय अजितदादा आहेत, तिघांचाही आशीर्वाद मला आहे असा मला विश्वास आहे। आपला जो कोकण पदवीधर मतदारसंघ जो आहे यामध्ये केंद्रीय मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, बरीचशी अशी मोठमोठी मंडळी आहे जे त्या आपल्या मतदारसंघात येतात, काय चॅलेंजिंग वाटतं याच्यामध्ये? नाही, याच्यामध्ये चॅलेंज खरं तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं की भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्त्यांचं जे जाळं आहे, जे नेटवर्क आहे, त्याचबरोबर आता मनसेची ही ताकद आहे, महायुतीची ताकद आहे, राष्ट्रवादीची ताकद आहे, अजितदादांची राष्ट्रवादीच्या माध्यमाने फार मोठं संघटनात्मक आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर संस्थात्मक ताकद ही फार मोठी आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या एकत्रित ताकदीचा जो फायदा आहे तो निश्चितपणे उमेदवार म्हणून मला होईल आणि या मतदारसंघामधनं फार मोठा विजय हा भेटेल। माननीय
तटकरे साहेबांच्या माध्यमाने रायगडचं नियोजन असेल, असं सगळे महायुती म्हणून एकत्र याच्यामध्ये प्लॅनिंग करतात. बरं, 12 वर्ष आपण आमदार आहात, पुढचे अजून वर्ष मिळतील, याच्यामध्ये काय अशी इच्छा आपण राहिली की जेणेकरून पदवीधर मतदार जे आहेत त्यांच्याकरता काहीतरी वेगळं केलं पाहिजे किंवा काहीतरी गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्या विषयात आणलं पाहिजे आणि तो विषय मार्गी लावला पाहिजे? नाही, या मतदारसंघामध्ये बरंचसं काम झालेलं आहे, माझ्या माध्यमाने बरंचसं काम अजूनही बाकी आहे आणि त्याच्यामुळे एक निरंतर ध्यास कामाचा हा माझा प्रयत्न सातत्याने राहणार आहे. आणि जसं आम्ही मागच्या याच्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये डिजिटलायझेशन करण्याचा मानस घेतला होता, एक संकल्प घेतला होता, तसंच या याच्यामध्ये जसं मोदीजींनी आवाहन केलेलं आहे सोलर पॅनल्स लावून प्रत्येक स्कूल ग्रीन स्कूल करावी, हा एक मानस आम्ही केलेला आहे. आणि त्याच्यामुळे जो वीज बिलावरती शैक्षणिक खर्च होतो तो या इकडे शैक्षणिक कामामध्ये जाईल. त्याचबरोबर शिक्षकांचे अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यांना वाचा फोडण्याचं काम आहे. आपले बरेचसे अजून सेशन्स कोर्ट आहेत, त्यांची पुनर्बांधणी आहे. या कोकण मतदारसंघामध्ये मुलांना रोजगारसाठी आणि त्याचबरोबर स्टार्टअप्सच्या माध्यमाने त्यांना स्वतः रोजगार देणारा बनवण्याचा संकल्प आहे. असे अनेक प्रश्न. आता हाच एक पुढचा प्रश्न होता की कोकण हा भाग जर पाहिला तर संपूर्ण 5 जे भाग आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठा भाग कोकण आहे. मग तो अगदी शालेय शिक्षण असू दे किंवा पदवीधर असू देत, सगळ्यात मोठा भाग आहे. मग पदवीधरांकरता एक स्टार्टअप म्हणून काय अशी वेगळी योजना केलेली आहे का? नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात की तरुणांनी पुढे यायला पाहिजे, तरुणांसाठी स्टार्टअप केलं पाहिजे. मग स्टार्टअप म्हणून काय देणार आहात का? नाही, मुळात जर आपण या मतदारसंघामध्ये बघितलं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फ्लोरिकल्चर पण होऊ शकतं आणि मध निर्मिती पण होऊ शकते. त्याचबरोबर पालघर या भागामध्ये चिकूचं मोठं उत्पादन होतं आणि या सगळ्याचं मोठा मार्केट खरं तर ठाणे, पनवेल, नवी मुंबई आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे प्रोडक्शन पण आहे, आपल्याकडे मार्केट पण आहे. या दोघांमधला समन्वय करण्याचं काम हे निश्चितपणे माझ्या माध्यमाने मी करीन.